गॉड, सगळं ठीक चाललं असेल ना? त्याला त्याला कसं विचारू? काहीतरी करायला पाहिजे. काय करू? कुणाशी बोलू? मला काहीच कळत नाहीये. कित्येक दिवसांनी हे घर हसतंय बाबा, खरंच. आता सगळं नीट होईल. माधुरीचं, तुझं. पण त्या चिमणीची काळजी लागून राहिलीये बघ. इतके दिवस झाले जाऊन अद्याप काहीच कळवलं नाहीये तिने. हो रे अभि, किती दिवस झाले तिला जाऊन काही कळवलं सुद्धा नाहीये. अगं ते गडबडीत सांगायचंच राहिलं. मेघनानं पोचल्या मला मेल केला होता आणि तिने मला फोटोज सुद्धा पाठवले. म्हणजे हे आमचं घर, हा नचिकेत, हे आम्ही दोघं, असं सगळे फोटोज पाठवले. सुखरूप पोहोचली ती आणि लवकरच फोन करते म्हणाली. बघ ना, कळवायला नको का? इथे आमचा जीव लागला टांगणीला. तिने पत्र पाठवलं. अरे पण मग पोस्टमन कसा मला दिसला नाही? बघू, आण बघू ते पत्र, वाचून दाखव मला. अहो ते अगं त्याला पोस्टमन नाही येत अजीब. ते तिने ईमेल केला होता मला, म्हणजे ऑनलाईन असं. मी दाखवतो तुला. त्याला पोस्टमन येत नाही, मी दाखवतो तुला. ठीक आहे? बरं चला, तुमचं चालू द्या, मी पटकन आवरून आलो. बघ तू काम करतो, मी आलोच. रेबा, अगो ईमेल म्हणजे काय गो? अहो ते कम्प्युटर. अभि सांगेल ना तुम्हाला. नाही, दाखवेल, फोटो सुद्धा दाखवेल. तू जिंकशीलच, मला खात्री आहे आणि विश्वास आहे. अभि, लवकर अट पूर्ण कर. मी वाट बघते तुझी. शमिका, मी लवकरच यशस्वी होऊन दाखवेन. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर. आणि मग तू माझी होशील, कायमची. हाय. हाय डॅड. इतकी साधी अट घातल्यावर अजून काय होणार आहे? पैसे कमवून आण आणि तिला घेऊन जा. हे काय आहे डॅड? झालं ना, भेटली ना अभिजितला नोकरी. आता तो काय पैसे कमवून आणेल आणि शमिकाला इकडनं लग्न करून घेऊन जाईल. इकडे बस. माझ्या बाबतीत जे काही घडलं त्याचा विसर तर सगळ्यांना झालाच. आणि या लग्नाच्या धामधुमीत तर कोण प्रिय असंही होईल माहितीये मला. ठीक, ऍटलीस्ट तुमची सखी मुलगी तरी खुश होतीये ना. मग एक अनाथ रस्त्यावरून आणलेल्या मुलीच्या आयुष्यात काय झालं याने कोणाला, रादर तुम्हाला तरी काय फरक पडतोय? प्रिया प्लीज, का असं गैरसमज करतेस तू? शमिका इतकीच मला तू सखी आहेस का? मी असा कसा वागेन तुझ्याबरोबर? असं शमिका, कुठे होतीस तू? मी तुला शोधत होते.
शमिका, काय ग? अगं काहीतरी प्रश्न विचारलाय तिने तुला. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं माणसानं. काळजी नका करू डॅड, मी अभिजितला भेटायला नव्हते गेले. ओके, हे बरं केलंस शमिका, कारण तुम्ही दोघांनी एकमेकांना न भेटणं हे तुम्हा दोघांसाठी भल्याचं आहे. किती काळ डॅड? अजून किती काळ डॅड? असं किती काळ चालणार आहे? अभिजित लवकरच अट पूर्ण करेल आणि मला कायमची त्याच्याबरोबर घेऊन जाईल. आणि हो, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लवकरच कळणार आहेत, कारण सत्य फार काळ लपून राहू शकत नाही. हॅलो, बोला सावंत साहेब. हां, आलोय, जरा मीटिंगला बाहेर चाललोय. हां ठीक आहे, मग आल्यावर बोलतो मी तुमच्याशी. ओके, माझ्या फाईल्स वगैरे असतील ना त्या टेबलवरती ठेवा. ठीक आहे. एक्सक्यूज मी, एक जरा 2 मिनिटं घ्यायचे होते तुमचे. या कंपनीचा MD तुम्हीच आहात ना? हो, मीच आहे. हाय, मी जय प्रभू. तुमच्या कंपनीतल्या एका एम्प्लॉई बद्दल बोलायचं होतं. त्याचं नाव आहे अभिजित पेंडसे. तो तर आजच जॉईन झालाय. त्याच्याबद्दल काय बोलायचं होतं तुम्हाला? घ्या तुमची मुलगी. केव्हापासून जीव जळत होता तुमचा? किती गोड असते बघा. कसली गोड झोपली ना ती. माधुरी, मी एकदा हातात घेऊ तिला? चालेल ना? मला भीती वाटते. चालेल ना? कसलं खोड झोपलंय ते. डोळे उघडा, मामा आहे तुझा. मामा म्हण, मामा. कसली गोड झोपली ती. माधुरीला सांग ना उठायला लवकर. मामा आहे मी तुझा, मामा, कळलं? हॅलो अभिजित, मामा म्हण, मामा. आधी बाबा तर म्हटलं पाहिजे तिने. हॅलो मामा म्हण. माधुरी, तिने बहुतेक तू आई तूच घे ना. तिने बहुतेक शू केली. आई तूच घे. मामा बहुतेक आवडलेला दिसतोय तिला.
लागली बाळाला. आज पहिल्यांदाच दूध पाजणार आहात ना तिला? आम्ही या दोघींना घेऊन घरी कधी जाऊ शकतो? डॉक्टर सांगतील तुम्हाला, पण लवकरच. आपण बाहेर थांबूयात? हो. थांबतो. एक चहा दे. मजा आली ना लपून बसायला? कसं वाटलं? आणि आता कसं वाटतंय? आवडते का आमची पोलीस कोठडी? बघ, कर जरा ऍडजस्ट, कारण आता इथंच तुला उरलेलं आयुष्य काढायचं आहे. आणि ज्यांना तुला भेटायचं आहे इथे येतील की भेटायला? आणि आता सुद्धा तुला इथं कोणीतरी भेटायला आलेलं आहे. किती वाट पाहतो तुझी ते. सर या, सर आत या सर. बायकोचा भाऊ म्हणून तुला घरात राहायला जागा दिले आणि तू आमचेच लचके तोडलेस. माझ्या सुखी संसाराच्या, माझ्या आनंदाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या.
मी आयुष्यात तुला कधी माफ करणार नाही. हे काम आमचं आहे साहेब. तुम्ही कशाला तुमची इज्जत आणि हात खराब करून घेताय? आम्ही आहोत की त्यासाठी. इन्स्पेक्टर, केलेल्या प्रत्येक पापाचा हिशोब ह्याच्याकडून चुकता करून घ्या. या माणसाने माझ्या आयुष्यामध्ये जितका त्रास मला दिला, जितकी वर्ष त्रास दिला, तितकी वर्ष, तितके महिने, सेकंद, तितके फटके मारायला. मरण जितकं सोपं वाटलं तितकं जगणं याचं अवघड करून टाका. हॅलो रेया, डॅड बोलतोय. तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुझा अविनाश मामा पकडला गेलाय. आता लवकरच तुझी मॉम बाहेर येईल. मी आता पोलीस स्टेशनला काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत. थँक्यू सो मच डॅड. आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. बाय. ओह शमिका, तू ना जरा आधीच आलीस. अगं थोडी नंतर आली असतीस ना तर तुला मिठाई खायला मिळाली असती. अरे वा, कसली मिठाई? मॉमच्या सुटकेची. आत्ताच डॅडचा फोन आला होता. अविनाश पकडला गेलाय आणि आता माझी मॉम लवकरच सुटणार आहे. गुड. आय एम हॅपी फॉर यू रिया. तुला कशाला आनंद होईल? तू तर स्वतःच्या जगात इतकी गुरफटलेली असतेस ना की आजूबाजूला कोणाच्याही सुखदुःखाची तुला काहीही पडलेली नसते शमिका. बिसाइड्स मम्मा सुटून परत येणार आहे ह्याच्याबद्दल तर तुला वाईटच वाटलं असेल ना. आय नो दॅट. हे बघ रिया, मी कितीही ओरडून सांगितलं तरी तुला पटणार नाही. आणि हो, मी खोटं कशाला बोलू. माझा विरोध एवढ्याच कारणासाठी होता की ममाने प्रत्यक्ष जरी डॅडना मारलं नसलं तरी ती त्या प्लॅनचा एक भाग होती. सी, तुला तिच्याबद्दल किती तिरस्कार वाटतो ना हे तुझ्या बोलण्यातनं किती सहज लक्षात येत आहे. म्हणूनच मी म्हटलं की मॉम सुटून परत येणार आहे ह्याचा आनंद ऍटलिस्ट तुला तरी होणं मुळीच शक्य नाही. माझ्या मॉमने त्या जेलमध्ये, त्या घाणेरड्या जेलमध्ये कसे दिवस काढलेत ना हे मी नाही विसरू शकत. तिने क्षण क्षण मोजत कशा रात्री तिथे काढल्यात ना हे मी नाही विसरू शकत शमिका. तो त्रास मी नाही विसरू शकत. आणि हे तू समजू नाही शकत, कळलं?
आणि म्हणूनच तू ना माझ्या डोक्यात जातेस आजकाल. आय हेट यू. आय रिअली हेट यू. एनिवे, माझी मॉम आता परत येते, त्यामुळे मी आणि मॉम मिळून तुम्हा सगळ्यांची कशी वाट लावतो ना बघच तू. मला असं वाटतं आपण आता वाद नको वाढवायला, नाही? आणि ममाच्या येण्याने जर तू खुश होणार असशील तर तुझ्या आनंदासाठी मीही खुश आहे. आणि खरं सांगायचं तर मला माझी फॅमिली एकत्र यायला हवी. तुला आठवतंय रिया, आपण तिघी बहिणी मिळून किती मजा करायचो, नाही? नाही, मला फक्त इतकंच आठवतंय की जेव्हा मॉमला सोडव म्हणून मी रडत रडत तुमच्याकडे भीक मागत होते ना, तेव्हा तू आणि आशुदीने मला फक्त लेक्चर दिलं होतं. तेव्हाही तुम्हाला माझं म्हणणं पटलं नव्हतं, कारण तुम्हाला माझी मॉम आवडेनाशी झाली होती ना. आणि मला आणि माझ्या मॉमला तुम्ही दोघी. आणि मला फक्त एवढंच लक्षात राहील, कळलं?